जालन्यातील पिंपळगाव येथील रेणुका येथे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव, हैराण झालेल्या शेतकऱ्यानं मका पिकावर फिरवला रोटावेटर। हिंगोलीच्या वडहिवरा परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव, शेती पिकांचं वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान, वन विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या कामरगाव परिसरात पावसाची दांडी, पावसानं दांडी मारल्यानं सोयाबीन, तूरसह इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर, पाऊस न झाल्यास संपूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका। यवतमाळमध्ये सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत। राज्यामध्ये नाफेड अंतर्गत होणारी ज्वारीची खरेदी बंद, राज्यातील हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल ज्वारी अजूनही खरेदी व्हायची बाकी, त्यामुळे ज्वारी खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बाजारामध्ये पपईची आवक घटली, पपईला बाजारामध्ये 1600 ते 1800 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर प्राप्त। राज्यातील बाजारामध्ये लसणाची मागणी वाढली, लसणाला बाजारामध्ये 6000 ते 7000 रुपयांच्या दरम्यानचा भाव। जालना जिल्ह्यातील शेवगावमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे मका पीक झालं आडवं, शेतकरी मात्र संकटात। कारल्याची आवक घटली, कारल्याला बाजारामध्ये सरासरी 3000 ते 3500 रुपयांचा दर प्राप्त, पुढील काही आठवडे दर असेच टिकून राहण्याची शक्यता। बाजारामध्ये गावरान ज्वारीची मागणी वाढली, ज्वारीला बाजारात गुणवत्तेनुसार 2500 ते 4000 रुपयांच्या दरम्यानचा भाव प्राप्त, ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर, धाराशिव, बीडसह काही जिल्हे आघाडीवर। मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाचा पुणे जिल्ह्यातील भात लागवडीमध्ये खोडा, आतापर्यंत 81% क्षेत्रावरच भात लागवड, अजूनही भात लागवडीपासून 11542 हेक्टर वंचित। खानदेशात सोयाबीनच्या पेरणीमध्ये थोडी वाढ, बियाण्यांच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ, यंदा खानदेशात किमान 32000 क्विंटल बियाण्यांची विक्री।